ओपन माइंड गुरुच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या क्लासमध्ये जी ITI सेकंड इयर इलेक्ट्रिशियन ट्रेड करता निम्मी MCQ ची सिरीज चाललेली आहे, जे की निम्मीने आपल्याला 550 MCQ दिलेले आहे। त्याचा हा आजचा आपला 10वा क्लास। आणि जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल हिंदी, इंग्लिश आणि मराठी तीनही लँग्वेजमध्ये, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि सोबतच जर तुम्हाला फ्रीमध्ये मॉक टेस्ट द्यायची असेल तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता, जेणेकरून तुम्ही आपला अभ्यास स्वतः पडताळू शकता। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, तर चला मग वळूया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। तर या अगोदरच्या क्लासपर्यंत आपण 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहे, पहिला आणि दुसरा। आणि आजच्या क्लासमध्ये हा तिसरा चॅप्टरचे पूर्ण न्यूमेरिकल संपून जाईल। ऑलरेडी काही न्यूमेरिकल आपण याच्या पहिल्याच्या क्लासमध्ये कव्हर केलेले आहे, आणि जर ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पण बघू शकता, किंवा त्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ठीक आहे, तर आजचा जो पहिला प्रश्न आहे आपला, तो पहिला प्रश्न आहे 190 नंबरचा, याच्या पूर्वीचे पूर्ण झालेले आहे। ठीक आहे, चला मग, व्हॉट इज द पर्पज ऑफ युजिंग द रोटर रेजिस्टन्स स्टार्टर टू स्टार्ट 3-फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर। आता याच्यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं आहे आणि ही डायग्राम पण मी तुम्हाला दाखवला आहे। याच्यामध्ये प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे की 3-फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर सुरू करण्यासाठी रोटर रेजिस्टन्स स्टार्टरचा वापर करतो, त्याचं नेमकं उद्देश काय, म्हणजे आपण हे का बरं वापरतात। बघा, एक कारण आहे आपलं की आपण रोटरचा करंट कमी करू शकतो, म्हणजेच आपण स्टार्टिंगचा करंट पण कमी करू शकतो, जे स्टार्टर म्हणून आपण त्याला वापरतो। त्याचा करंट नियंत्रित झाला की तिथे काय करू शकतो, आपण टॉर्क पण वाढवू शकतो। असे एक नाही आहे, बरेचसे कारण आहे। तर आपण ऑप्शनमध्ये बघू की काय म्हणणं आहे त्यांचं। बघा, रिड्यूस द रोटर व्होल्टेज, बिलकुल नाही। आपण रोटरचा करंट नियंत्रित करू शकतो, पण आता याच्यापेक्षा आहे इन्क्रीज द टॉर्क, याच्यापेक्षा इम्पॉर्टंट प्रायोरिटीचा ऑप्शन काय आहे, सी आहे, की मेन आपण काय करतो, त्याचा टॉर्क वाढवायसाठी पण रेजिस्टन्स ऍड करतो। तर याचा सी ऑप्शन काय राहील, बिलकुल बरोबर राहील। ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे, विच मेथड ऑफ स्पीड कंट्रोल इज अप्लिकेबल फॉर 3-फेज इंडक्शन मोटर। आता इथं फक्त विचारलं आहे की ओनली म्हणजे फक्त अप्लिकेबल आहे स्लिप रिंगसाठी। आता बघा, स्लिप रिंगसाठी फक्त स्लिप रिंगवाली जर मोटर असणार, त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे आपण काय करू शकतो, त्याच्या रोटरला आपण रेजिस्टन्स लावू शकतो, हेच एक शक्यता आहे स्लिप रिंग मोटरसाठी। दुसऱ्या कोणत्याही मोटरमध्ये आपण रेजिस्टन्स लावू शकत नाही। प्रश्न तेच विचारला आहे की वेग नियंत्रणासाठी, बघा आता इथं सरळ म्हटलं आहे की वेग नियंत्रणासाठी किंवा त्याच्या पद्धतीसाठी 3-फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटरसाठी लागू आहे, नेमकं खालतून काय लागू आहे किंवा कोणता आहे। तर बघा, त्याला कॅस्केड ऑपरेशन म्हणत नाही आपण, त्याला रोटर रेजिस्टन्स स्पीड कंट्रोल म्हणतो। काय म्हणतो, रोटर रेजिस्टन्स स्पीड कंट्रोल। तर म्हणून मी तुम्हाला याच्या पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं की याने काय करू शकतो, स्पीड पण कंट्रोल करू शकतो, आणि इथं म्हटलं आहे की टॉर्क पण आपण त्याचा वाढवू शकतो। टॉर्क वाढला की स्पीड काय होते, ऑटोमॅटिक त्याची कमी होते। त्या दोन्ही कामासाठी आपण रोटर रेजिस्टन्स स्टार्टरचा वापर करू शकतो। तर याचं बी ऑप्शन काय येणार, बिलकुल बरोबर येईल। ठीक आहे, त्याच्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ वाइंडिंग। आता विचारला इथे वाइंडिंगचं नेमकं नाव काय आहे, तर आता ही डायग्राम पाठ करायची। याला काय म्हणतो आपण, स्केव वाइंडिंग म्हणतो। काय म्हणतो, स्केव वाइंडिंग। त्याचा ए ऑप्शन काय बरोबर आहे। आता डायग्राम बघायची आणि लक्षात ठेवायचं की याला काय केलं आहे, स्केव केला आहे, म्हणून आपण याचा स्केव वाइंडिंग त्याचं नाव आहे। तर ए बिलकुल बरोबर आहे। त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ 3-फेज मोटर वाइंडिंग इफ कॉइल पिच इज लेस दॅन पोल पिच। आता बघा, हे लक्षात ठेवा, कॉइलची पिच म्हणजे तुम्हाला माहिती, मी सांगितलं की हे दोघातलं, जसं आपण क्रिकेट खेळताना पिच राहते ना 2 स्टंपच्या मधातली, म्हणजे त्याला पिच म्हणतो। पूर्ण ग्राउंडला पिच म्हणतो का, नाही। तसंच वाइंडिंग करताना पर्टिक्युलर एक स्लॉट आणि तिथून फिरून आल्यानंतर आपला कॉइल किंवा कंडक्टर, मग दुसरा स्लॉट। तर आता हे लगातार जे स्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण वाइंडिंग नाही टाकत ना, आपण स्लॉट सोडून आपला कंडक्टर फिरवतो। तर तेवढं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो, पिच म्हणतो। आता याचे पण प्रकार आहे, पिच म्हणजे सरळ अंतर। तर कॉइलचा पिच हा इज लेस दॅन पोलचा पिच, म्हणजे पोलपेक्षा कॉइलचा पिच काय राहतो, छोटा राहतो। तर त्याला विचारला की या वाइंडिंगचं नाव काय आहे। यापूर्वी पण असाच प्रश्न आला होता, लांब कमी आहे म्हणजे छोटा आहे, कोण छोटा आहे, कॉइल छोटा आहे, तर त्याला शॉर्ट पिच म्हणतो किंवा शॉर्ट कॉर्डेट वाइंडिंग असं त्याला म्हटलं जाते। तर शॉर्ट कॉर्डेट वाइंडिंग मराठीत पण लक्षात ठेवा आणि इंग्लिशमध्ये पण बघा, कॉइल पिच पोल पिचपेक्षा, म्हणजे जर तुमचा कॉइल पिच पोल पिचपेक्षा कमी असेल तर त्या वाइंडिंगचं नाव काय, तर त्याला म्हणू आपण शॉर्ट कॉर्डेट किंवा शॉर्ट पिच वाइंडिंग असं म्हटलं जाते। त्याचं डी ऑप्शन काय बिलकुल बरोबर। इथं फुल पिच आहे ना, फुल नाही आहे, होल पण नाही आहे ना, लॉंग पण नाही आहे, त्याला काय म्हणतो आपण
शॉर्ट पिच म्हणतो, कधी कधी कन्फ्यूज नाही व्हायचं, इथे कॉर्डेड आहे किंवा पिच राहू शकते, दोन्ही वर्ड सारखेच तुमच्यासाठी. ठीक आहे, तर याचा डी ऑप्शन काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, त्यानंतर आहे विच इज द डिमेरिट. डिमेरिट म्हणजे आपलं नुकसान म्हणा किंवा डिसएडव्हान्टेज म्हणू किंवा चांगलं नाही आपल्यासाठी. डिमेरिट ऑफ 3 फेज कॉन्सन्ट्रिक वाइंडिंग. आता इथे विचारलं आहे की कॉन्सन्ट्रिक वाइंडिंगचं नेमकं डिसएडव्हान्टेज काय असं विचारलं आहे. तर बघा 3 फेज एकाग्र वळणाची दोष. ठीक आहे, एकाग्र वळण म्हणजेच आपलं कॉन्सन्ट्रिक वाइंडिंग आहे, त्याच्यामध्ये कोणता दोष आहे असं त्या प्रश्नामध्ये विचारलं आहे. तर लक्षात ठेवाल की कॉन्सन्ट्रिक वाइंडिंग बनवायसाठी आहे ना तुम्हाला एक अशी वस्तू लागते, तिला फार्मर म्हटलं जाते. त्याच्यावरती तुम्हाला काय करावं लागते, कॉईल गुंडाळावं लागते. कॉईल काय करावं लागते, गुंडाळावं लागते. तर ते थोडंसं डिफिकल्ट काम आहे आणि डिफिकल्ट पण आहे, आणि एक ॲडिशनल वस्तू लागत आहे तुम्हाला वाइंडिंग करिता स्पेशल, म्हणून त्याचा तो डिसएडव्हान्टेज आहे. काय डिसएडव्हान्टेज आहे की तुम्हाला स्टेप फॉर्मर लागतो. काय लागतो, स्टेप फॉर्मर. त्याचं मी तुम्हाला इमेज दाखवून देतो. अशा पद्धतीचं फॉर्मर, याच्यावरती काय राहते, तुमची वाइंडिंग करतो आपण, तर याच्यामध्ये ॲडिशनल एक वस्तू लागते आपल्याला, स्टेप फॉर्मर. हे काय त्याचं डिसएडव्हान्टेज आहे, जे बाकीच्या मोटरमध्ये तुम्हाला त्याची गरज पडत नाही, बाकीच्या मोटरमध्ये नाही, बाकीच्या वाइंडिंगमध्ये त्याची गरज तुम्हाला पडत नाही, म्हणून याचा बी ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ डायग्राम यूज फॉर 3 फेज मोटर वाइंडिंग. जेव्हा मोटरची आपण वाइंडिंग करतो तर अशा पद्धतीची जी डायग्राम राहते त्याचं नेमकं काय विचारलंय, नाव विचारलंय, नेमकं नाव विचारलंय. थोडी क्लिअर नाही, मी तुम्हाला क्लिअर पण दाखवतो. बघा इथं आहे 3 फेज मोटर वाइंडिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या आकृतीचे नाव काय. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, या डायग्राममध्ये तुम्हाला आपले जे फेज आहे ABC किंवा RYB असं म्हणू, पहिला फेज, दुसरा फेज, तिसरा फेज दिसत आहे. त्या फेजमध्ये एका फेजमध्ये 4 पोल असणार, तर प्रत्येक फेजमध्ये 4 पोल आहे. तर तुम्हाला दिसत आहे की करंटची डायरेक्शन म्हणा किंवा कंडक्टरची डायरेक्शन हे पहिल्या स्लॉटमधून गेली, मग 6व्या स्लॉटमधून वापस आली, मग 7व्या स्लॉटमधून वापस आला, 12व्या स्लॉटमधून वरती गेला. तर इथे काय समजत आहे तुम्हाला, त्याची डायरेक्शन समजत आहे, डायरेक्शन समजत आहे. तर नेमकी या डायग्रामला काय म्हटलं जाते, तर याला रिंग डायग्राम असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, रिंग डायग्राम. आता बाकीची बघा डेव्हलपमेंट डायग्राम वेगळी राहते, कॉईल कनेक्शन डायग्राम वेगळी राहते. आता एंड रिंग डायग्राम, सर्व या डायग्राम वेगळ्या आहेत. तर या डायग्रामला नाव आहे रिंग डायग्राम असं म्हटलं जाते, ज्याच्यामध्ये आपण त्याची डायरेक्शन पाहू शकतो. ठीक आहे, तर म्हणून याचा ए ऑप्शन काय होता, बिलकुल बरोबर होता. त्यानंतरचा प्रश्न आहे कॅल्क्युलेट द फेज डिस्प्ले. आता बघा फेज डिस्प्लेसमेंट काढायचं आहे तुम्हाला, आणि हे न्यूमेरिकल, आणि न्यूमेरिकल आपण मधात घेणार नाही, आपण न्यूमेरिकल वेगळे घेतलेले ऑलरेडी, फक्त एवढेच कधी हिंदीमध्ये. आता निम्मीच्या हिशोबाने याचा 6 आन्सर यायला हवं की तुम्हाला फेज डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. 3 फेज आहे, 36 स्लॉट आहे आणि 12 कॉईल आहे, 4 पोल आहे. तर याचं सी ऑप्शन काय आहे, बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर विच टाईप ऑफ AC मोटर वाइंडिंग हॅव्हिंग द नंबर ऑफ कॉईल. बघा आता पुन्हा हा प्रश्न कुठं रिपीट झाल्यासारखं तुम्हाला फील होऊ शकते की नंबर ऑफ कॉईल पर पोल पर पेज इज मोर दॅन 1 अरेंज इन डिफरंट स्लॉट. म्हणजे बघा मोर दॅन 1 इज अरेंज इन डिफरंट स्लॉट, असा सेम प्रश्न तुम्ही वाचला असणार. तर याचं उत्तर काय, डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग म्हणतो आपण. फक्त इथं अरेंज इन सेम स्लॉट होता, आता या प्रश्नामध्ये डिफरंट स्लॉट आहे. म्हणजेच कॉईल पर पोल पर फेज संख्या असलेले कोणत्या प्रकारची AC मोटर वाइंडिंगमध्ये वेगवेगळ्या स्लॉटमध्ये एकापेक्षा जास्त मांडणी केली असते, एकापेक्षा जास्त वेगळ्या याच्यामध्ये. पण याच्या पहिले प्रश्न आला होता वेगळ्या नाही, एकच याच्यामध्ये विचारलं होतं, त्याचं उत्तर वेगळं होतं. तर याचं उत्तर तुम्हाला डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग आणि वितरित वळण असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे विच टाईप ऑफ टेस्टिंग ऑफ वाइंडिंग इज इलुस्ट्रेट. आता या डायग्राममध्ये नेमकी कशा पद्धतीची वाइंडिंगची टेस्टिंग करत आहे हे दिसत आहे, हे बघायचं आहे. बघा पोलॅरिटी टेस्ट बिलकुलच नाही आहे, तो रेजिस्टन्स टेस्ट म्हणू शकतो, कारण की एक कंडक्टर आपण इथे लावला आणि काही अंतरावर पहिली इथे लावला, मग इथे लावला, मग इथे लावला. तर आपण काय करतो, आपण की वाइंडिंगचं रेजिस्टन्स टेस्ट करता असं इथं आपण एक अनुमान लावू शकतो. तर म्हणून आपलं रेजिस्टन्स टेस्टचा आन्सर बरोबर राहील की प्रतिकार म्हणजेच तुमचा रेजिस्टन्सची काय करता आपण चाचणी करता वाइंडिंगमध्ये. ही वाइंडिंग आहे, वाइंडिंगचे काय कॉईल आहेत, आपण कॉईलला चेक करता आहोत. आता ॲक्च्युली शॉर्ट सर्किट पण नाही म्हणतायत, पण ओपन सर्किट जर टेस्ट असणार तर बघा इथं जर तुम्ही बघितलं ना, इथून कंडक्टर ओपन आहे, तर म्हणजे मग माहीत होईल इथं रेजिस्टन्स काय होऊन जाईल, इन्फिनिटी होऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ की कॉईल इथे ओपन आहे असं त्या टेस्टमधनं माहीत करू शकतो आपण. ते रेजिस्टन्स टेस्ट आहे, त्याचं बी आन्सर काय बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर वाय एक्सटर्नल रेजिस्टन्स इज include in the rotor circuit starter
सर्किट स्टार्टर इन 3 फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर. आता स्लिप रिंग म्हणजे काय की ज्याच्या रोटरचे 3 कंडक्टर बाहेर काढून आपण स्लिप रिंग लावतो आपल्या शाफ्टवरती, तर त्यालाच आपण स्लिप रिंग इंडक्शन मोटर असं म्हणतो. तिथं विचारला आहे की व्हाय एक्सटर्नल रेजिस्टन्स इन्क्लूड, म्हणजे आपण का बरं लावतो, त्याचे 2-3 कारण मी सुरुवातीला सांगितलं आणि पहिला प्रश्न आहे त्याच्यापासून सुरू झाला होता आपला. बघा, रोटर सर्किटमध्ये फेज स्लिप रिंग 3 फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर स्टार्टरच्या माध्यमातून बाह्य प्रतिकार का समाविष्ट केला जातो, म्हणजे बाहेरून आपण रेजिस्टन्स लावतो. का बरं लावलं जातं, का बरं लावतो, स्टार्टिंग टॉर्क. जर तुम्हाला आठवत असेल तर आजच्याच क्लासमध्ये जवळपास शायद पहिला किंवा दुसराच प्रश्न याच प्रश्नाच्या आधारित होता. तर याचा बी आन्सर काय राहील, बरोबर आहे. रेजिस्टन्सने आपण काय करू शकतो, त्याचं स्टार्टिंगचं टॉर्क काय करू शकतो, वाढवू शकतो. ठीक आहे, त्याचं बी आन्सर काय राहील, बरोबर राहील. त्यानंतर what is the effect of motor if rotor winding in slip ring induction motor is open. जर स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये मोटर वाइंडिंगची सर्किट काय झाली, ओपन झाली. पुन्हा मराठीमध्ये पण वाचून घेऊ आपण. स्लिप रिंग इंडक्शन मोटरमधील रोटर वाइंडिंग सुरू असताना ओपन सर्किट झाली, म्हणजे ती मोटर सुरू आहे आणि त्याची वाइंडिंग काय झाली, ओपन झाली. तर काय होऊ शकते, ती काय होऊ शकते, थांबून जाणार, ती फिरणार नाही. आता कधी कधी याचा आन्सर थोडीशी फिरणार मग थांबणार असं आहे कोणत्या तरी प्रश्नामध्ये, तुम्हाला दाखवतो मी. तर इथं विचारलं आहे तुम्हाला की तुमची फिरता फिरता काय होईल की रोटरची वाइंडिंगच निघून जाईल, रोटरची वाइंडिंग काय निघून जाईल, तर तुमची मोटर काय होऊन जाईल, थांबून जाईल. तर म्हणजेच मोटर तुमची चालणार नाही. तर याचं ए आन्सर काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर व्हॉट विल हॅपन इन 3 फेज इंडक्शन मोटर 1 फेज इज फेल. आता बघा, याच्या पहिले वाइंडिंग फेल झाली होती, म्हणजे वाइंडिंगचा कंडक्टर ओपन झाला होता. आता तुम्हाला 3 फेज आहेत, 3 पैकी 1 फेज चाललाच गेला. जर 1 फेज चालला गेला तर मोटर काय होईल, पहिले हळूहळू फिरणार, त्याची स्पीड काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल आणि थोड्या वेळाने काय होईल, ती जळून जाईल, त्याची वाइंडिंग काय होईल, जळून जाईल. म्हणून आपण काय करतो की 3 फेज सप्लाय, बघा 3 फेज आहे आपल्याकडे आर वाय बी, आणि याच्यातला एखादा कटला तर काय होईल, ती मोटरची स्पीड कमी होईल आणि ती थोड्या वेळाने मोटर पण जळून जाईल. मग हे असं नाही झालं पाहिजे, म्हणून आपण काय करतो, सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर असा रिले आहे तो आपण लावतो प्रोटेक्शन. तर आता इथं त्याचा हे नाही, पण समोर तुम्हाला प्रश्नामध्ये कुठेतरी दिसणार ते. तर मग आपण काय होते, मोटर स्लोली चालेल आणि थोड्या वेळाने काय होईल, मोटर मग शेवटी जळून जाईल. तर असं न करासाठी आपण प्रिव्हेंटर वापरतो, ते समोर बघू. तर याचा सी ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज द इफेक्ट ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर इफ 1 फेज इज कट ऑफ ड्युरिंग द रनिंग कंडिशन. आता तोच प्रश्न आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारला आहे. काय म्हटलं आहे, लोड सह चालू असताना, म्हणजे लोडिंग मशीन आहे, 3 फेज कट ऑफ झाल्यास, म्हणजे याच्यामध्ये काय होत आहे, 1 फेज काय होत आहे त्याच्यातला कट होत आहे. म्हणजे 1 फेज जर तुमचा कट होत असणार तर मोटरचं काय होऊ शकते, मोटर विल रन स्लो स्पीड बट वाइंडिंग विल बी बर्न आउट शॉर्टली. म्हणजे थोड्या वेळाने, सेम मागचा प्रश्न ना प्रश्न असा काही खास फरक नाही आहे, उत्तर पण काहीच फरक नाही आहे, पण वेगळ्या पद्धतीने त्याला मांडला गेला आहे, तर थोडासा वेगळा वाटतो प्रश्न तोच आहे. का होईल, आपलं उत्तर पण तेच, काय की सुरुवातीला ते हळू फिरणार आणि मग काय होईल, त्याची वाइंडिंग बर्न होऊन जाईल. तिथं बघाल स्टॉप होऊन जाईल, बिलकुल नाही. विल रन नॉर्मली, नॉर्मल तर बिलकुल राहणार नाही, कारण की 1 फेज आपण त्याचा कमी झाला आहे. मोटर रन हमिंग नॉईस विथ स्लो स्पीड तर बरोबर आहे, पण बाकीचं नाही. त्याच्यानंतर बघाल मोटर विल रन स्लो स्पीड बट वाइंडिंग विल बर्न आउट. म्हणजेच मोटर काय होईल, मंद गतीने फिरेल आणि थोड्या वेळाने काय होईल, आपली वाइंडिंग जळून जाईल. तर याचा डी आन्सर काय आहे, बिलकुल. म्हणजे तुम्ही याच्या पहिल्याचा आणि हा प्रश्न 201 आणि 202 दोघांची उत्तर जवळपास सारखेच आहे. त्यानंतर What is the effect if starter with a single phasing preventer does not switch on. आता इथं विचारला आहे की जे स्टार्टर आहे सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर जर ओपनच नाही झाला, स्विच डज नॉट स्विच ऑन म्हणजे सुरू नाही झाला. आता बघा सिंगल फेजिंग प्रिव्हेंटरचं काम काय मी सांगितलं, 3 फेज आणि तिघापैकी एखादा कटला तर तो सांगते की मोटर बंद करून देते. अरे भाऊ जळू शकते आपली मोटर, तर तो काय बंद करून देते. तर ते समजा स्विच ऑनच नाही झाला तर विचारला आहे की का बरं नसेल झाला, तर ते इम्प्रॉपर फेज सिक्वेन्स असं त्याचं उत्तर आहे. म्हणजे जर आपण फेजचा जर सिक्वेन्स असा RYB राहते तो जर बदलला तर तो काय होणार, त्याचा स्विच ऑन नाही होणार किंवा तो ऑपरेट नाही होणार. म्हणजे इथं मराठीत पण वाचून घेऊ, सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर स्टार्टर चालू न झाल्यास त्याचा दोष काय, दोष हा आहे की त्याचा काय होईल, त्याचे जे फेज सिक्वेन्स आहे RYB तो उलटा झालाय असं समजून जायचं. म्हणजे त्याला इनप्रॉपर फेज सिक्वेन्स असं म्हणून त्याचा ए आन्सर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. त्यानंतर व्हॉट इज द डिफेक्ट इन 3 फेज इंडक्शन मोटर रन ॲट स्लो स्पीड इफ लोडेड आहे. बघा आपली 3 फेज इंडक्शन मोटर लोडेड आहे आणि त्याची स्पीड काय झाली आहे, लो झाली आहे म्हणजे कमी झाली आहे. बघा AC 3 फेज इंडक्शन मोटर लोड केल्यास म्हणजे त्याच्यावरती लोड वाढलं तर कमी वेगाने चालते, त्याचा दोष काय, म्हणजे का बरं असं होऊ शकते. बघा रॉंग मोटर कनेक्शननी तर चालूच नसती झाली, रॉंग स्टार्टर कनेक्शननी पण चालू नसती झाली, ओपन सर्किट रोटर यांनी पण हे नसतं झालं, म्हणजे त्याची तेवढी स्पीड नसती.
पण पार्शली शॉर्ट सर्किटेड वाइंडिंग, आता बघा आपली मोटर सुरू आहे त्याच्यावरती लोड दिलाय, काय दिलाय लोड दिल्यानंतर त्याची स्पीड काय होऊन राहिली, कमी होऊन राहिली, म्हणजे कोणता लो होऊन राहिली स्पीड लोड दिल्यानंतर, याचा अर्थ की आपली वाइंडिंग काय असणार, पूर्णपणे शॉर्ट नाही पण काही भाग त्या वाइंडिंगचा काय शॉर्ट सर्किट झालेला आहे, म्हणजे याचा डी ऑप्शन आहे. काय होते, थोडीशी जर वाइंडिंग शॉर्ट सर्किट असली, लोड वाढलं की त्याची स्पीड काय होते, कमी होऊन जाते, म्हणजे याचं डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर विच फॉल्ट कंडिशन थर्मल ओव्हरलोड रिले प्रोटेक्ट एसी इंडक्शन मोटर, ठीक आहे, तिथे विचारला आहे कोणता दोष स्टील थर्मल म्हणजे गरमी टेम्परेचर, असं लक्षात ठेवा की ओव्हरलोड रिले इंडक्शन मोटरचे रक्षण करते, कशापासून करते, आता बघा टेम्परेचर कशाने वाढू शकते आपल्या इलेक्ट्रिकलमध्ये, जर आपण जास्त करंट जर गेला तर करंटमुळे काय होऊ शकते, एक्सेसिव्ह करंट हेवी करंटनी त्याचं टेम्परेचर वाढू शकते, आणि टेम्परेचर वाढलं तर आपली वाइंडिंग जळू शकते, बरेचसे नुकसान होऊ शकते. तर त्याला प्रोटेक्ट करण्याकरता की जास्त टेम्परेचर झालं तो रिले काय करतो, कट करून देतो सप्लायला, त्याला काय म्हणतो आपण थर्मल ओव्हरलोड रिले असं नाव आहे. तर इथे हे विचारलं आहे की नेमकं कोणत्या कंडिशनसाठी आपण तो रिले वापरतो, तर त्याचं उत्तर जर बघितलं बघा, नाही शॉर्ट सर्किट नाही, ओपन सर्किट नाही, ओव्हर करंट येते, म्हणजे जास्त करंट जर घेत असणार तर तो रिले वापरतो आपण, म्हणजे लावतो त्याला की जास्त करंट घेतला की बाबा तू बंद करून दे आपल्या मोटरला, म्हणजे जेणेकरून आपली मोटर खराब होणार नाही. तर तो कशासाठी वापरतो, ओव्हर करंट प्रोटेक्शनसाठी वापरतो. त्याच्यानंतर व्हॉट हॅपन द रोटर ऑफ 3-phase इंडक्शन मोटर इफ इट्स स्पीड अटेंड सिंक्रोनसली हाय स्पीड, म्हणजे खूप जोराने जर तो फिरायला लागला, जनरली आपण सिंक्रोनस मोटर वेगळी आहे ज्याच्यामध्ये जे आपण बघणार आहे, सिंक्रोनस स्पीडची वेगळी राहते स्पीड आणि आपल्या रोटरची स्पीड वेगळी राहते. जर रोटर त्या सिंक्रोनस स्पीडने फिरायला लागला, जर त्याचं नॉर्मल कन्स्ट्रक्शन ऑलरेडी केलं, जसं हे आपलं रोटर आहे ते फिरायला लागलं, तर काय होऊ शकते, रोटरचे बार आहे ना डॅमेज होऊ शकते, म्हणजे हे जे रोटरचे बार आहे जे माझ्या मागे दिसत आहे ते बार काय होऊ शकते, डॅमेज होऊ शकते, जर ते सिंक्रोनस स्पीडने, बघा ॲक्च्युली या रोटरची स्पीड काय राहते, NR राहते किंवा N राहते, पण सिंक्रोनस स्पीड म्हणजे हे या स्पीडनं फिरायला लागलं तर याचे बार काय होऊ शकते, डॅमेज होऊ शकते, म्हणजे त्याचा डी ऑप्शन काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ओपन सर्किट इन रोटर ऑफ अन इंडक्शन मोटर, जर तुमचा रोटरच म्हटलं आहे ना, रोटर काय झाला आहे, ओपन सर्किट झाला आहे, तर इंडक्शन मोटरच्या रोटरमध्ये ओपन सर्किटचा काय परिणाम होऊ शकतो. ॲक्च्युली मोटर तर थांबून जायला पाहिजे, पण इथे ऑप्शन थोडंसं बघाल तर मोटर विल नॉट स्टार्ट, किंवा तो रोटरच ओपन आहे, ओव्हर हिटिंग इन मोटर, म्हणजे माझ्या मताने हे वाला ऑप्शन काही चुकीचा नाही आहे, पण आपण पुन्हा बघून घेऊ. एक्सेसिव्ह व्हायब्रेशन इन शाफ्ट, बिलकुल नाही. मोटर रन व्हेरी लो स्पीड, ॲक्च्युली कसं आहे की रोटर जर ओपन राहिलं ना ते मोटर ॲक्च्युली लो स्पीडमध्ये फिरायचा मतलबच येत नाही, परंतु कसं आहे इथे दिला आहे लो स्पीडनी फिरते, तर फिरते काही हरकत नाही. तर यांचं डी आन्सर आहे, पण माझ्या मते याचं आन्सर ए पाहिजे होतं, पण निम्मीच्या कीमध्ये याला डी दिला आहे, तर आपण डीच याचं काय पकडू, फायनल आन्सर पकडू. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज द रिझन फॉर फ्रिक्वेंटली ब्लोविंग फ्यूज, आता बघा वारंवार फ्यूज जर तुमचा जात असेल तर त्याचं कारण काय राहू शकते असं या प्रश्नामध्ये विचारलं आहे. तर बघा रनिंग समटाईम, म्हणजे थोड्या वेळाने काय होते, फ्यूज उडून चालला, नेमकं काय होऊ शकते, तर मोटर काही वेळा चालल्यानंतर वारंवार त्याचा फ्यूज उडतो, त्याचं कारण काय असू शकते विचारलं आहे. बघा इम्प्रॉपर अर्थिंगचं आणि फ्यूजचं काही कनेक्शन नाही आहे, ओव्हरलोडिंग द मोटर असं होऊ शकते, पण पुन्हा ऑप्शन बघून घेऊ. हेवी व्होल्टेज फ्लक्च्युएशन झाल्याने शक्यता कमी आहे, पण जर पुअर इन्सुलेशन असलं वाइंडिंगचं, म्हणजेच वाइंडिंगमधलं जर इन्सुलेशन खराब असलं तर काय होऊ शकते, कारण काय होते हीट वाढलं की शॉर्ट सर्किट होत जाते, ते काय होत जाते शॉर्ट सर्किट, आणि जास्त करंट घेतला की फ्यूज उडून जाते, असं वारंवार होते. कधी होऊ शकते, जर तुमचं इन्सुलेशन काय असणार, इनप्रॉपर असणार किंवा इन्सुलेशन काय असणार, पुअर असणार, खराब असणार, तर याचं डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर व्हॉट हॅपन टू 3-phase इंडक्शन मोटर इफ 1 phase फेल ड्युरिंग द स्टार्टिंग, आता बघा स्टार्टिंगमध्ये जर एक फेज खराब झाला तर काय होईल, सेम प्रश्न तिसऱ्यांदा आला याच क्लासमध्ये तुम्ही जर बघितलं तर 3-phase इंडक्शन मोटर काय होईल जर त्याचा एक फेज सुरू असताना अपयशी ठरला, म्हणजेच आपल्याकडे 3 फेज आहे RYB आणि त्याच्यातला एक काय झाला, बंद झाला, कटला किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला, खराब झाला, तर काय होऊ शकते, मोटार रन होईल आणि स्टॉप होऊन जाईल. पण याच्या पहिले जर तुम्ही ऑप्शन बघितलं तर मोटार रन होईल आणि बर्न होईल असं होतं, पण याच्यामध्ये बर्नवाला ऑप्शन कोणताच नाही आहे. कोणता ऑप्शन आहे, फक्त मोटार सुरू होईल आणि पुन्हा बंद होऊन जाईल, तर याचा ए ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर which is cause for 3-phase इंडक्शन मोटर स्टार्ट विथ सिंगल फेज प्रिव्हेंटर ट्रिप फ्रिक्वेंटली, जर तुमचं सिंगल फेज प्रिव्हेंटर ट्रिप होत असणार वारंवार. आता सिंगल फेज प्रिव्हेंटर म्हणजे काय की 3 फेज होते जसं मी आता सांगितलं, आणि एक फेज कमी झाला तर ऑटोमॅटिक सिंगल फेज प्रिव्हेंटर काय करतो, तुमच्या मोटरचं कनेक्शन कट करून टाकतो किंवा कापून टाकतो, त्याला सिंगल फेज प्रिव्हेंटर म्हटलं जाते.
तर काय इथं प्रश्नात हे विचारला आहे की सिंगल फेज प्रिव्हेंटर ट्रिपसह 3 फेज इंडक्शन मोटर स्टार्टर वारंवार येण्याचे कारण काय, म्हणजे वारंवार सर्किट बंद होतं याचं कारण काय होत आहे. तर बघा इथं काय होऊ शकते, इनकरेक्ट फ्यूज रेटिंग पण फ्यूज रेटिंगचं काही कनेक्शन नाही आहे. अनबॅलन्स लाईन व्होल्टेज तरी पण नाही, ते पण नाही आहे. इनकरेक्ट सेटिंग अँड ओडीआर म्हणजे ओव्हरलोड रिलेचं जर सेटिंग जर तुमचं चुकलं म्हणजे त्याला 10 एम्पियरवर लावायचं आहे, तुम्ही 5 एम्पियरवर जर सेट केलं तर तो काय होईल, पटकन पडत जाईल. त्याचं जे कनेक्शन राहील तो काय होणार की तो वारंवार बंद करत जाईल. हे त्याचं उत्तर आहे. तर ॲक्च्युली काय करतो, फेज प्रिव्हेंटर कशासाठी लावतो हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. त्याचं उत्तर सी बिलकुल काय बरोबर आहे की इनकरेक्ट जर सेटिंग असली, OLR म्हणजे काय, ओव्हरलोड रिले, जर त्याची सेटिंग चुकली तर आपला फेज प्रिव्हेंटर काय करणार, वारंवार आपलं कनेक्शन सोडून देईल किंवा वारंवार तो बंद होत जाईल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, What indication denote the shorted coil defect in 3-phase induction stator winding while testing with the internal growler? आता बघा इंटरनल ग्राउलरचं टेस्टचा याच्या पूर्वी पण बघितलं आहे की किपिंग हॅक्साब्लेट ठेवतो आपण त्याच्यावरती. ठीक आहे. ॲक्च्युली इंटरनल नाही पाहिजे होतं, इथं एक्सटर्नल पाहिजे होतं, पण जो प्रश्न आहे तो असो. जर तुम्ही हॅक्साब्लेट ठेवतो आपण ग्राउलरवरती म्हणजे आपल्या आर्मेचरवरती, आणि आपण त्याला काय करतो, चेक करतो. आता इथं स्टेटर वाइंडिंग म्हटलं आहे, पण आपण काय करतो, ते आर्मेचर वाइंडिंगवरती ठेवतो ॲक्च्युअलमध्ये. तर तो ब्लेड काय होतो, जर शॉर्ट असला तर बघा, जर शॉर्ट कॉईल असला तर मी सांगितलं ब्लेड काय होतो, असा व्हायब्रेट होतो. तिथं ऑप्शन बघाल, ओव्हर हिटेड नाही होत. हॅक्सा ब्लेड काय होतो, रॅपिड व्हायब्रेशन ऑफ हॅक्सा ब्लेड, म्हणजे हॅक्सा ब्लेडमध्ये जलद कंपन होते, म्हणजे तो काय होतो, हालायला लागतो जर शॉर्ट असणार तर. ही आहे तुमचा ग्राउलरची टेस्ट आहे जी शॉर्ट सर्किटसाठी वापरली जाते. ठीक आहे. तर याचा बी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. तर या 211व्या प्रश्नावरती आपला जो चॅप्टर चाललेला होता तिसरा 3 फेज इंडक्शन मोटर, तो काय झाला इथे संपलेला. म्हणजे याचे पूर्ण प्रश्न संपले. म्हणजे आपले 3 चॅप्टर आपण या व्हिडिओपर्यंत 3 चॅप्टर आपण कव्हर केलेले, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 4था चॅप्टर कंटिन्यू करू. तर तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या गरजू मित्रांपर्यंत ते पोहोचवा, आणि तुम्हाला जर डाऊट असेल तर काय करा, कमेंट करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि याच्यानंतरचा कंटिन्यू क्लास बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तर तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.